सगळ्यात मोठी गोष्ट विलक्षण अशी आहे की जर आता समजा मी साधना केली पण मी माझ्या पुढच्या पिढीला सांगितलं नाही की बाबा तू दत्त महाराजांची सेवा कर, बरोबर, माझा यात किंचित सुद्धा विश्वास नाही माझी पुढची पिढी करेल की नाही करेल, बरोबर. मग आम्ही महाराजांकडे प्रार्थना करतो, तेव्हा माझ्याच्याने जे जमलं ते मी केलंय, माझ्या पुढच्या पिढीला काही त्रास होता नाही, त्यांनी जर तुझी नाही सेवा केली तर त्यांना माफ कर, थोडक्यात, बरोबर. आणि आपण मरून जातो. पण काही वेळा अशा काही घटनाक्रम घडतात की पुढची पिढी आपणच त्याच्या दरवाज्यात जाते आणि त्याच्याकडनं ती सेवा पूर्ण होते. मग तो सांगतो माझ्या आईने, माझ्या बाबांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी ही सेवा केली होती. हे आहेत दत्त महाराज, जे एकदा का तुमचं बोट धरलं की नुसतं तुमचंच नाही धरत आहे तर त्या वंशाचं पण धरत आहे. हा आहे दत्त. बाकीच्या देवी देवतांच्या बाबतीत हे घडत नाही, पण दत्त महाराजांच्या बाबतीत हे नक्की घडतं. हा वन वे आहे, इथे एंट्री आहे, बॅकफूट नाहीये. आणि तो तुमच्यापुरतीच नाही. आता पुढच्या जन्मात तुम्ही गेला तर आपोआप तुमचा तो जन्म सुद्धा आपोआप त्याच मार्गाला लागणार, तुम्हाला ती बुद्धी होणार. लक्षात आलं. असे कितीतरी उदाहरणं आम्ही पाहिली. कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना दत्त महाराज माहीतच नाहीये, पण ज्यावेळी आमच्याकडे आले की आम्ही असा विषय काढला किंवा तुझ्या अमुक पिढीत ही दत्तोपासना दिसते आहे, बरोबर, त्याला माहित नसलं की तो इन्फॉर्मेशन काढतो. इन्फॉर्मेशन काढल्यानंतर लक्षात येतं की अरे हा माझ्या घरात ही उपासना झाली. मग आम्ही सांगतो की आता चल. त्यामुळे निश्चिंत नक्कीच त्याचं तो ठरवेल, त्याची सेवा कशी करून घ्यायची आहे ना, हा तो ठरवेल. आपण नाही चिंता करायची. आपल्याला त्याने त्याच्या सेवेत आणलंय, ज्याच्यासारखं भाग्य नाही. समजला विषय. त्यासाठी धन्यवाद. करून घ्यायचं नाही घ्यायचं ते त्याचा विचार करेल, आपलं काम नाही. आपण फक्त इच्छा व्यक्त करायची, मला हे करायचंय, तू करून घे. करून घे.